नमस्कार, लोकाधार मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण आहोत ठाण्यातील गजानन महाराज चौक परिसरामध्ये। या ठिकाणी आपण बघू शकतो ठाणे शहरातील अत्यंत महत्त्वाचा असा हा चौक आहे आणि या चौकामध्ये या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अनेक जे अपघात होते ते होत होते आणि या अपघाताची प्रमाण लक्षात घेता या ठिकाणी शिवसेनेचे प्रकाश पायरे यांनी या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची जी मागणी होती ती केली होती आणि त्याकरिता महिनाभरापूर्वी या ठिकाणी त्यांनी स्वाक्षरी मोहीम देखील घेतलेली होती। मात्र त्यानंतर अखेरीस ठाणे महानगरपालिका प्रशासनाला कुठेतरी जाग आली आणि त्यांनी या परिसरामध्ये एकूण 4 असे गतिरोधक जे आहेत ते इथे बसवलेले आहेत। हा आहे अत्यंत महत्त्वाचा असा रोड आहे। या परिसरामध्ये नेहमीच वाहनांची आणि नागरिकांची रहदारी जी असते ती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी हे स्पीड ब्रेकर नसल्यामुळे हे अपघाताचं केंद्र जे होतं ते बनलेलं होतं। त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या तक्रारी आणि समस्या लक्षात घेता प्रकाशजी पायरे यांनी या ठिकाणी गजानन महाराज चौकामध्ये आंदोलन करीत एक या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवली होती। त्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये एकूण 350हून अधिक नागरिकांनी आपला सहभाग जो होता तो नोंदवला होता। अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा चौक आहे। या चौकामध्ये बँक आहे, हाकेश अंतरावरती शाळा आहे, त्याचबरोबर गजानन महाराजांचा मठ आहे। या मठावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची जी ये जा आहे ती होत असते आणि त्या अनुषंगाने इथे ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना अनेक तक्रारींचा जो सामना जो आहे तो करावा लागत होता। त्यामुळे अपघात देखील होत होते आणि हीच समस्या लक्षात घेता या ठिकाणी प्रकाशजी पायरे यांनी ठाणे महानगरपालिकेकडे या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची जी मागणी होती ती केलेली होती। त्यामुळे 4 स्पीड ब्रेकर जे आहेत त्या परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहे। पुढील स्पीड ब्रेकर देखील या परिसरामध्ये बसवण्यात आलेला आहे। रहदारीचा असा हा परिसर असल्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर असणं हे अत्यंत गरजेचं होतं। त्यामुळे नागरिकांनी देखील या स्पीड ब्रेकरची मागणी जी होती ती केलेली होती। शाळकरी मुलं असतील, वाहन चालक असतील, या सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास होतो आणि त्यांच्या मागणीला तर कुठेतरी यश आलेलं आहे। स्पीड ब्रेकर चालक म्हणत आपण गतिरोधक असं म्हणतो, हा गतिरोधक जो आहे तो खरं तर वाहतुकीच्या नियमांचं पालन करत असताना रस्त्यावरती स्पीड ब्रेकर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून वाहनांचा जो कंट्रोल जो आहे तो या स्पीड ब्रेकरमुळे रोखता येतो आणि त्या अनुषंगाने इथे स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अत्यंत गतिमानपणे वाहनं जी होती ती या परिसरामधून जात होती आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असू दे, शाळकरी मुलं असू दे, त्यांना या परिसरातनं रस्ता ओलांडणं हे अशक्य असं होत होतं। त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवल्यानंतर या सगळ्या अपघातांना कुठेतरी आता साथ बसलेली आहे आणि नागरिकांना होणारा जो त्रास जो आहे तो आता कुठेतरी कमी होत केला जाणार आहे। शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाशजी पायरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मोठ्या प्रमाणात जे आंदोलन होतं ते छेडण्यात आलं होतं। मात्र या आंदोलनाला अखेरीस आता जे यश जे आहे ते आलेलं आहे आणि या परिसरातनं अनेक नागरिकांना आता स्पीड ब्रेकर बसवल्यामुळे कुठेतरी जो दिलासा जो आहे तो मिळणार आहे। आपण बघू शकतो नेहमीच सगळ्या परिसरामध्ये वाहनांची ये जा असते ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मात्र स्पीड ब्रेकर नसल्यामुळे कुठेतरी वाहनांचा जो स्पीड होता ते कंट्रोल करणं अशक्य झालं होतं। त्यामुळे हे अपघाताचं केंद्र बनलेला असा हा चौक होता। मात्र या ठिकाणी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने प्रकाशजी पायरे यांनी केलेल्या मागणीनंतर त्याला जाग आली असून त्यांनी या ठिकाणी हा स्पीड ब्रेकर जो आहे तो बसवलेला आहे आणि त्यामुळे वाहन चालकांचा कंट्रोल, वाहनावरचा जो कंट्रोल आहे तो आता करणं शक्य झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच अपघाताचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी भविष्यामध्ये कमी होईल आणि या स्पीड ब्रेकर बसवल्यानंतर या ठिकाणी हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आता एकवटलेले आहेत आणि आपल्या मागणीला यश आल्यानंतर कुठेतरी आनंद जो आहे तो या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत आणि नागरिकांच्या मागणीचं देखील निवारण करण्यास आपल्याला यश आलेलं आहे। नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेऊया। प्रकाशजी, आपल्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। गजानन महाराज चौकामध्ये गतिरोधक बसवण्यात आले। समस्या गजानन महाराज चौकाची हा विषय आम्ही 1 महिन्यापूर्वी हातात घेतला होता। ते स्थानिक बिल्डिंग मधले सगळे लोक नागरिक आले, त्यांनी आमच्याकडे एक लेटर दिलं होतं की आम्ही इथे गेले 6 महिने गेले वर्षभर इथं आंदोलन करतो, आम्हाला यश येत नाहीये, स्पीड ब्रेकर मिळत नाहीये। 3 लोकांचा जीव गेला होता यावेळी आणि या सर्व गोष्टी आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही याचा पाठपुरावा केला, मस्के साहेबांची बोलणी केली, मस्के साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज आम्ही 4 स्पीड ब्रेकर आम्ही इथे टाकलेले आहेत। त्याच्यामुळे आज इथे वाहतूक लोकांना जाण्याकरता तो त्रास होत नाहीये।
काय आता लोक आभार मानतात, काय वाटतंय? बऱ्याचशा नौपाड्यामध्ये समस्या कसा पाठपुरावा करणार? समस्या नौपाड्यातल्या भरपूर आहेत आणि त्याच्या एक एक समस्या आम्ही आता घेतोय. आज ती समोर ICICI बँक बघाल, तिथे एक बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगवाल्यांनी पूर्ण फुटपाथ खाल्लाय, बिल्डिंगच्या दुकानदारांनी पूर्ण फुटपाथ खाल्लाय, गटारी खाल्लेला आहे. अशा इथे अनेक समस्या आहेत. इथे राममोहन रोडला पाणी तुंबतं, ते पाणी तुंबणं त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आमचे. गजानन महालच्या बाजूलाच आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा बनवतोय, एक चांगला सुंदर कट्टा बनवतोय. इथे ज्येष्ठ बसू शकते संध्याकाळच्या वेळेला, असा एक चांगला कट्टा माननीय खासदार नरेशजी बस्के साहेब यांच्या नेतृत्वामध्ये बनवतोय आम्ही. अशा ज्या गजानन महाल चौकात समस्या आहेत त्या एक एक समस्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करतोय. प्रीतम राजपूत आपल्यासोबत आहेत. काय सांगाल प्रकाश पायरे यांचे ठाणेकर नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आभार मानत आहेत. तर 4 स्पीड ब्रेकर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. एक शिवसैनिक म्हणून काय आनंद होतोय, त्यांच्या कार्याचं काय कौतुक करा? सर्वप्रथम मी प्रकाशजी पायरे साहेब व आमच्या महिला ज्या पदाधिकारी आहेत त्यांनी हा सगळा पाठपुरावा घेऊन गेल्या महिन्याभरापूर्वी आपल्या नौपाडा ट्रॅफिक पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं होतं व महापालिकेला पत्र दिलं होतं. पत्र देऊन पाठपुरावा करून आज आपल्याला स्पीड ब्रेकर सगळे इथे दिसत आहेत. हा रोड चारही दिशेने गाड्या येत असल्यामुळे गाड्या फार स्पीडने येत असतात नेहमी व इथे वारंवार नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात. जसं पायरे साहेबांनी सांगितलं ते 3 लोकांचा एक वर्षभरात काहीतरी मोठे ऍक्सिडेंट होऊन जीव पण गेला होता. तर आता या स्पीड ब्रेकरमुळे बऱ्याचशा कंट्रोल होईल गाड्यांवर आणि इथल्या स्थानिक नागरिकांची मागणी होती की या रोडला स्पीड ब्रेकर असावा. त्या स्पीड ब्रेकर झाल्याबद्दल मी प्रकाश पायरे व आमचे सगळे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. सर, या गतिरोधकामुळे या परिसरातील नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळालाय, काय सांगाल? हो, या परिसरातील लोकांनीच पायरे साहेबांकडे पत्र दिलं होतं की आम्हाला इथे कुठल्याही परिस्थितीत गतिरोधक असावा. तर आता या लोकांनी सगळ्यांनी आमचे आभार मानलेले आहेत की स्पीड ब्रेकर झाल्यामुळे आता बऱ्याचशा समस्या इथल्या दूर होतील. काही तरुण आहेत त्यांचे स्थानिक नागरिकांशी आता आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक जे आहेत त्यांना देखील या स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अनेक समस्यांचा सामना होता तो करावा लागत होता. त्यांच्या देखील एवढं काय प्रतिक्रिया बाबा, आहे? काय सांगाल? ज्येष्ठ नागरिकांनी देखील वारंवार तक्रार केली होती. तर प्रकाश पायरे साहेबांना सांगितलेलं, विनंती केलेली तिकडे त्यांना. तर ह्यांनी त्यांचं फारच सगळीकडे पोलीस स्टेशन वगैरे बाकी इतर जे पण काय पदाधिकारी आहेत त्यांना भेटून आणि सगळं केलं आहे. पण अजून पण मला वाटत नाही की समस्या एक दोन अजून दूर होईल, कारण की अजून पण हे जे गाड्या येत आहेत ते फार वेगाने येत आहेत. तर ते अजून त्यातल्या गतिरोधक दुसरे लावावे असं मला वाटतंय. काही तरुणांशी देखील आपण संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत, त्यांना देखील या ठिकाणी स्पीड ब्रेकरची अत्यंत आणि त्यामुळे त्यांनी देखील याकरिता मागणी जी केलेली दादा, काय सांगा? तर ह्या स्पीड ब्रेकरची अत्यंत आवश्यकता होती, कारण इकडे आता भरपूर भरधाव वेगात वाहनं जातात आणि त्यामुळे ॲक्सिडेंट झालेले होते. त्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केलेली की बाबा ते स्पीड ब्रेकर असावेत. आणि आत्ता कसं आहे ना, मला असं वाटतंय की ही सुरुवात चांगली झालेली आहे, पण त्यांनी अशीच चांगली कामं करत राहावी ही इच्छा आहे. आता जसं आता ह्यांनी स्पीड ब्रेकर लावलं आहे तसं आता मध्ये जर काही सर्कल अजून काही करता आलं म्हणजे आणि ज्यामुळे अजून ह्याला बेनिफिट मिळेल आणि अजून वाहनांची जी कोंडी आहे ती कमी होईल, तर तसं हे अजून एक इच्छा आम्ही इच्छा करू शकतो. आम्ही इच्छा पूर्ण करू. प्रकाशजी, गतिरोधक बसवलेले झेब्रा क्रॉसिंगचे पण पट्टे बसवणं आवश्यक आहे. 100%. त्यासाठी काय उपाय आहे? झेब्रा क्रॉसिंग बसवणे, गतिरोधक बसवायचे. अजून काय सुधारणा करता येते? लोकांच्या मागण्या ज्या आहेत की जेणेकरून लोकांना इकडे पास होतो, बिल्डिंग मधून बाहेर पडल्यानंतर त्या क्रॉसिंग करायचं असतं आणि गाडी स्लो व्हायला पाहिजे. मेन उद्देश काय, गाडी स्लो व्हायला पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिकांना क्रॉसिंग करता आलं पाहिजे, हा मूळ उद्योग आहे. आणि दुसरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक इथे आमच्या इथे एक कट्टा नव्हता, जो कट्टा बांधून द्यायचा त्यांनी सांगितलं होतं. मस्के साहेबांना आम्ही सांगितलंय, ज्याच खासदार आहेत त्यांच्या नेतृत्वाने ज्येष्ठ कट्टा बांधणार आहोत, जे लोकांना बसता येईल ते, ही आमची मागची. पांढरे पट्टे लावणे गरजेचे आहे. पांढरे पट्टे मारणार आहोत, स्पीड ब्रेकर सगळे मारणार पाहिजे. निश्चितच आपण बघू शकतो स्पीड ब्रेकर बसवल्यानंतर या ठिकाणी पांढरे पट्टे जे आहेत ते देखील मारले जाणार आहेत. काय सांगाल? स्पीड ब्रेकर लावण्यात आलेला आहे, काय भावना तुला? ऍक्च्युली इथे कसं आहे ना की चारी बाजूने वाहनांची खूप गर्दी असते
आणि मेन म्हणजे गजानन महाराजांचा मठ तिथे असल्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे येत असतात. पण त्यांना ह्या ट्रॅफिकचं म्हणजे वाहनं काही थांबण्यासाठी किंवा इथे सिग्नलची पण काही सोय नाही की ते थांबू शकतात, तर त्यांना क्रॉस करायला वगैरे पण खूप प्रॉब्लेम होत होते. पण पायरे साहेब आणि आमचे कार्यकर्त्यांनी त्याचा पाठपुरावा करून हे स्पीड ब्रेकरचं काम करून घेतलेलं आहे. त्यामुळे ही सगळी आता कोंडी सुटण्या मदत होऊन जाईल याच्यासाठी. सगळी वृद्धांना वगैरे म्हणजे रस्ता क्रॉसिंगसाठी वगैरे सगळं म्हणजे व्यवस्थित होऊन जातात. त्याचं एक बेनिफिट मिळणारच आहे आपल्याला अशी. आणि आपण अजून नागरिकांच्या समस्या सोडवण्याची सगळे हे आपण करणारच आहोत आता पुढे. काही नागरिकांच्या समस्या असतील त्या आता अगदी शेवटपर्यंत त्यांचं पाठपुरावा केल्याशिवाय थांबायचं नाही, हे आता ध्येय आहे आमचं. निश्चितच आपण बघू शकतो या समस्येचं निवारण केल्यानंतर या परिसरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या समस्यांचं देखील भविष्यामध्ये आपण निवारण करू असं जे आश्वासन जे आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी या समस्यांचं निवारण जे आहे ते केलं जाते. आपण बघू शकतो स्पीड ब्रेकर बसवल्यामुळे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत सहजरित्या रस्ता ओलांडणं जे आहे ते आता शक्य होऊ लागलेलं आहे. त्यामुळे निश्चितच त्यांनी देखील या ठिकाणी प्रकाशजी पायरे यांचे आभार मानलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकाधारमध्ये अशाच वेगवेगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत लोकाधारला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.